अब किसकी बारी है? हमारा एक ही नारा है, प्रधान तो जाके है, निर्मला गडकरी बाकी है। तो आप निर्मला और गडकरी ये की बारी है। पूरे लोगों की गाड़ियां खराब करने वाले, पेट्रोल में गन्ने का जूस मिलाने वाले मंत्री के इस्तीफा की बारी आ चुकी है। एवढा रोष का आहे तुम्हा सर्व कशामुळे? तुम्ही विचारा ना, तुम्ही साधा विचार केला, आत्ताच्या आपल्या अर्थव्यवस्थेची जी अवस्था आहे, आपल्याकडे जी इनइक्वालिटी आहे, असमानता आहे, ती कॉलोनियल टाइम्स म्हणजे ब्रिटिश आपल्याला राज्य करत होते त्यापेक्षा वाईट अवस्था आत्ता भारतात आहे अर्थव्यवस्थेची। म्हणजे 1%, 2% जनतेकडे 70-80% देशाची संपत्ती आहे। आणि मी हे काय रॉकेट सायन्स नाही, सगळे आपले एअरपोर्ट, सगळे कोल माइन्स, सगळे पोर्ट्स, सगळी बंदरं एकाच माणसाच्या नावावर आहे। कोण आहे तो मी नाव पण नाही घेत, माहिती आहे आपल्या सगळ्या। या शिवाजी पार्कमध्ये आला काय घेऊन जात आहे, कुठला संदेश तुम्ही? लोकांचा, जेनझी मुलांचा, तरुण मुलांचा जो आक्रोश आहे, त्यांची जी निडरता त्यांच्यात आहे, ती घेऊन मी जातो। खरं तर म्हणजे मी आता 28 वर्षाचा आहे, मी भरपूर आंदोलनं बघितलेत गेल्या 12 वर्ष, पण या आंदोलनात तरुणांची जी निडरता आहे ती मी पहिल्यांदाच बघतो गेल्या 12 वर्षात। कारण मी जेव्हा 18 वर्षाचा होतो तेव्हा मोदी तेव्हा नुकते सत्तेत आलेले, त्यामुळे लोक तेव्हा थोडी घाबरून राहायची, कारण मोदींची लाट होती तेव्हा। पण आता जी तरुण पिढी मोठी झालेली आहेत, ज्यांनी मोदींची इलेक्शन 14चे बघितलेली नव्हती, तेव्हा लहान होते ते, त्यांना मोदींची भीती नाही आहे, आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे। एवढे आंदोलन पाहिले म्हणतात, पण या आंदोलनाला राजीनामा द्यायला उशीर झाला असं वाटतं का? कुठल्याही गोष्टीला उशीर होत नसतो, प्रत्येक गोष्टीला एक नॅचरल वेळ लागतो। ती वेळ आत्ता आलेली आहे आणि त्यामुळे चांगली गोष्ट आहे वेळ येणं, लोकांनी जागरूक होणं, ही एक स्लो प्रक्रिया असते, ती झालेली आहे।